राष्ट्रवादीचं शिर्डीचं अधिवेशन झालं, त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी महायुतीच्याच आमदारांना सुनावलं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे सविस्तर बघूया. हो, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी केली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. आज प्रत्येक जाती धर्मात 5-10% गुन्हेगार आहेतच. कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे, हो असा माझा धर्म, एकही गुन्हेगार सापडणार नाही. सांगा बा. पण त्या 5-8 गुन्हेगारांच्या मुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे, ओबीसीचं, तर लोक आता एवढे राहिले नाही. बीडचा बिहार, परळी तर तालिबान. आम्हाला दुःख होत नाही. आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर 6 महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो, त्याचा बिहार केला जातो. आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केले जातं. जे परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं, 5वं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग आहे. दादा, काही दिवसानं शिवरात्री आहे. लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात. अशा मीडिया ट्रायलनी, अशा सगळ्या एका गावाला, एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील, ह्याच्यातलं नुकसान कुणाचं आहे? भले आम्ही राजकारणात राहू, नाही संपू, पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा मला कधीच विसरणार नाहीत. ही काय करून ठेवते. माझी हात जोडून त्या बाबतीतली विनंती आहे. अरे आमच्यासारखे माणसं लढणारे, मला माहिती आहे दादा, कुठल्या कुठल्या प्रसंगात, माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिले. मी ते कधीच विसरू शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा, मला माहिती आहे. असे प्रसंग कुणावर आले नाहीत. आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाहीत. कुणी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही. आत्ताच्याच प्रसंगात